नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ईजी न्यूजच्या व्हिडिओजला आपण खूप चांगला प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार. पण आर्थिकदृष्ट्या हे यूट्यूब चॅनल चालवत राहणं हे तरच शक्य होईल जर का सबस्क्रिप्शनची संख्या ही 2-2.5 लाखाच्या आसपास जर गेली. म्हणून पुन्हा सर्व दर्शकांना विनंती की आपण जर आज 81-82 हजार जवळजवळ सबस्क्रायबर आहेत आणि आपण जर प्रत्येकाने फक्त 2-2 सबस्क्रायबर आणखीन मिळवून दिलेत तर आम्हाला हे चालवणं हे शक्य होऊ शकेल, परवडू शकेल. आज गेल्या जवळजवळ वर्ष-दीड वर्ष झालं प्रचंड खर्च याच्या पाठीमागे दर महिन्याला होतोय. त्यामुळे एवढं सहकार्य आपण करा ही आपल्याला विनंती. ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, त्याची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा. फक्त 2-2 सबस्क्रायबर प्रत्येकाने जर दिले तरीही हे शक्य होऊ शकेल. म्हणून पुन्हा एकदा ही विनंती. आज जो विषय आहे आणि ज्या गोष्टीमुळे खरं म्हटलं तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा विनाकारणच एक असं टेन्शन निर्माण झालेलं आहे. कारण नुकतंच अर्थसंकल्पाचं अधिवेशन, पावसाळी अधिवेशन महाराष्ट्र विधानसभेचं सुरू झालं आणि 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेले अजितदादा पवार यांच्याच हातामध्ये आता नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला जो काही फटका बसला त्यानंतर विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांचं धाबं दणाणलं आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांमध्ये लाडली बहिणा या योजनेचा फायदा झाला, त्यामुळे त्याचं थेट मराठी भाषांतर करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा अर्थसंकल्पामध्ये केली. 28 जूनला हा अर्थसंकल्प त्यांनी मांडला. आता पहिली गोष्ट तर मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपच्या निवडून आल्या. याच्या पाठीमागे लाडली बहिणा या योजनेचा काहीही संबंध नाही. हे सर्वांनी खूप पक्क मनामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. याच्या पाठीमागे जी 2 महत्त्वाची कारणं आहेत त्यातलं एक की मध्य प्रदेशमधला काँग्रेस पक्ष हा अत्यंत ढिसाळ संघटनात्मक स्वरूपामध्ये होता. कमलनाथ येणार जाणार अशा प्रकारची सगळी चर्चा आधी झालेली होती. कमलनाथांनीच त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, चुकीचे उमेदवार निवडले. त्याच्यानंतर जीतू पटवारी या एका अतिशय नवख्या त्या अर्थाने जो खरं म्हणजे तर लोकांमध्ये बेस असलेला नेता नाही अशाला प्रदेशाध्यक्ष निवडलं. मध्य प्रदेशमध्ये हा एक काँग्रेस पक्षामध्ये हा एक प्रॉब्लेम अनेक दशकांपासून आहे की ज्याला कोणाला मध्य प्रदेशचं नेतृत्व करायची संधी मिळते तो स्वतःचा व्यक्तिगत कल्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या नेतृत्वाचा. मग ते दिग्विजय सिंग असतील, ते कमलनाथ असतील, तो जीतू पटवारी असेल, ते याआधी असलेले एक यादव म्हणून होते किंवा ज्योतिरादित्य सिंधिया होते, या सगळ्यांनी स्वतःच्या नेतृत्वाचा कल्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राज्यातल्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांना सोबत घेऊन जाणं, सर्व जाती समूहांना सोबत घेऊन जाणं हे न करता स्वतःचा कल्ट बनवण्याच्या मागे राहिले. ते एक सर्वात महत्त्वाचं कारण होतं. आणि आदिवासी समाजाबरोबर युती करण्यामध्ये जो काही कमलनाथ यांनी गोंधळ घातलेला होता आधी पण आणि याही वेळेला तो घडला तर लोकसभा निवडणुकांच्या वेळेला तर ती काँग्रेसची संघटनात्मक पातळीवरची दुर्बलता हे मध्य प्रदेशमधल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाचं किंवा भाजपच्या संपूर्ण विजयाचं हे पहिलं कारण राहिलं. दुसरं कारण निवडणुकांमध्ये जे काही गोंधळ झाले मध्य प्रदेशमधल्या निवडणुकांमध्ये, म्हणजे अगदी ते EVM पासून अनेक प्रकारचे जे गोंधळ झाले ते सुद्धा याच्यामागचं एक खूप महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे ज्यामुळे मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाली. पण त्यामुळे आता असं झालं की महाराष्ट्रात अजित पवारांनी अशी घोषणा करून टाकली की लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण अशी एक योजना माझी लाडकी बहीण नावाची त्यांनी काढली, ज्याच्यामध्ये 21 ते 60 या वयोगटामधल्या महिलांना 1500 रुपये दर महिना जर त्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसल्या तर त्यांना दर महिन्याला 1500 रुपये महाराष्ट्र सरकारतर्फे हे दिले जातील असं सांगितलं. आता
यामुळे काहीही कारण नसताना महाविकास आघाडीमध्ये अशी एक अस्वस्थता आणि बेचैनी निर्माण झालेली आहे. पण म्हणून आज हा सगळा एपिसोड त्यांची बेचैनी दूर करण्यासाठी नाही, पण मुळामध्ये या मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण याचंच खरं आता हे पोस्टमार्टम करण्याची गरज आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की जी अत्यंत गंभीर आहे की 28 तारखेला अजित पवार अर्थमंत्री म्हणून ज्या वेळेला त्यांनी सभागृहामध्ये विधानसभेच्या या लाडकी बहीण योजनेचं सगळं स्वरूप मांडलं, त्याच दिवशी 28 जूनलाच हा GR काढला महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेचा. आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, अत्यंत गंभीर गोष्ट आहे. कारण अर्थसंकल्पामधली ही योजना मांडली गेली, हा अर्थसंकल्प अजून सदस्यांची भाषणं व्हायची आहेत, सूचना यायच्या आहेत, अमेंडमेंट्स व्हायच्या आहेत, त्यानंतर हा अर्थसंकल्प मंजूर होणार. हा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर GR निघणं अपेक्षित होतं. अजून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, अजून ते संपलेलं नाही, आजही ते चालू आहे. आणखीन आठवडा 10 दिवस 15 दिवस ते चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थसंकल्पामध्ये मांडलेली योजना अर्थसंकल्प मंजूर नसताना त्याचा GR काढणं, या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या घालवायला पाहिजेत. न्यायालयामध्ये याबद्दल याचिका झाली पाहिजे, सभागृहामध्ये विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव आणला पाहिजे. याची खरं तर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाने ही तयारी करायला हवी आणि तसे हक्कभंगाचे प्रस्ताव आणले पाहिजेत. हा अत्यंत मोठा ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे. हे अत्यंत असंविधानात्मक, संविधानातल्या तरतुदींना तोडून मोडून मरोडून पायदळीत उडवून अशा पद्धतीने हा GR काढला गेलेला आहे. आणि नुसता GR ने काढला गेला, रातोरात महाराष्ट्रामध्ये होर्डिंग लागले. म्हणजे अर्थसंकल्प तुम्ही लीक केला होता का? या भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये परीक्षांचे पेपर लीक होतात, राम मंदिर लीक होतं, आता अर्थसंकल्प पण लीक व्हायला लागलाय का? होर्डिंग लागले कसे ते महाराष्ट्रभर? ज्यावेळेला या योजनेची संपूर्ण तरतूद ही माहीतच झालेली नाही लोकांना, पेपरमध्ये बातमी पण छापून आलेली नाही, त्यावेळेला जिल्ह्यामध्ये नेत्यांनी हे त्याचे होर्डिंग लावून टाकले या लाडकी बहीण योजनेचे. आणि त्याची आता केंद्र सुरू केली. या मुद्दाम मी हा GR वाचणार आहे. यांना अधिकारच नाहीये, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना किंवा भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या पक्षांच्या आमदारांना अशा पद्धतीची केंद्र सुरू करण्याचा कोणताही अधिकार या GR प्रमाणे नाही की त्यांनी डायरेक्ट लोकांकडून नावं घ्यायला सुरुवात करावी. अर्जुन खोपकर या एकनाथ शिंदेच्या बरोबर असलेल्या आमदाराचं एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. कोणी शिरकाव करण्याच्या अगोदर इथून गेल्यास मतदार यादी काढा, महिलांचं नाव काढा, 2 दिवस कष्ट घ्या की उद्याच्या उद्या काय नाटक करावं यादी तयार करायचं. तुम्ही आधार कार्ड द्या, तुम्ही पॅन कार्ड द्या. आणि त्यात तो सांगतोय की गावागावामध्ये घरी घरी जाऊन नाटक करा, नावं घेतल्याचं. आधार कार्ड मागून घ्या, पॅन कार्ड मागून घ्या, इलेक्ट्रिसिटी बिल मागून घ्या, रेशन कार्ड मागून घ्या, नाटक करा. म्हणजे काय आहे ही योजना? आणि मुळामध्ये यातल्या अनेक गोष्टी महत्वाच्या यासाठी आहेत. 21 ते 60 म्हणजे पहिल्यांदा तर या GRची पहिली ओळ वाचून दाखवतो. या GRची पहिली ओळ, महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% जास्त आहे. राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी 59% आणि स्त्रियांची टक्केवारी 28% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. म्हणजे या महाराष्ट्रामधल्या 50% पेक्षा जास्त महिला या शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत. 50% जास्त महिला शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहेत. हे शासनाच्या अपयशाची पहिली ओळ या GRच्या पहिल्या ओळीमध्ये लिहिलेली आहे. पहिलं वाक्य म्हणजे शासनाने स्वतःच्या थोबाडात मारून घ्यावी अशी ही अवस्था आहे. त्यानंतर ते सांगतात पुरुषांच्या बेरोजगारीचं प्रमाण 41% आणि महिलांच्या बेरोजगारीचं प्रमाण 72% आहे महाराष्ट्रात. या निर्लज्ज शासनाच्या अपयशाची ही कबुली पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेली आहे अजित पवारांनी आणि त्यांच्या या सगळ्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी हा GR काढला. पहिल्या पॅरेग्राफमध्ये
अपयशाची कबुली दिलेली आहे. आणि याच्यावरती उपाय काय, तर महिन्याला 1500 रुपये या महिलांना. म्हणजे लक्षणांवर उपचार करताय, आजारावर नाही. ती महिला बेरोजगारच राहील, तो पुरुष बेरोजगारच राहील, फक्त त्या कुटुंबातल्या महिलेला 1500 रुपये दर महिन्याला मिळतील. आता हिशोब करू आपण. गेल्या 10 वर्षामध्ये गॅस सिलेंडर हा जर महिन्यातून एकदा बदलायला लागतो असं समजलं, तर दर महिन्याला याच महिलेकडून 700 रुपये काढले एक्स्ट्रा. याच कुटुंबांमधून महिन्याला जर का 15 लिटर पेट्रोल भरायला लागतं, एक दिवसाआड 1-1 लिटर जर पेट्रोल भरतो असं धरलं, तर महिन्याला 15 लिटर पेट्रोल भरायला लागतं. 750 रुपये दर महिन्याला या प्रत्येक कुटुंबामधून काढून घेतले. म्हणजे गॅस सिलेंडर मागे 700 रुपये, पेट्रोलच्या मागे 750 रुपये दर महिन्याला 1450 रुपये काढून घेतले. याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस वाढले, प्रत्येक अन्नपदार्थावरती जीएसटी लावला, प्रत्येक अन्नपदार्थावरती जीएसटी लावला. धान्याचा महागाई झाली, डाळींच्या किमतींमध्ये महागाई झाली, तेलाच्या किमतीत महागाई झाली. हे सर्व महागडं झालं. त्या महिलेकडून दर महिन्याला 2-2.5 हजार रुपये काढून घेतले आणि आता तिला 1500 रुपये देतो म्हणून सांगता. आणि ही घोषणा केली 3 दिवसापूर्वी. महाराष्ट्र सरकारची सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आलेली बातमी काय होती, की अनिल अंबानीच्या कंपनीचं 1700 कोटी रुपयाचं कर्ज फेडायला महाराष्ट्र सरकार तयार. म्हणजे लाडक्या भावाचं 1700 कोटीचं कर्ज फेडायला तयार. 1700 कोटीचं कर्ज फेडायला लाडक्या भावाचं अनिल अंबानीचं तयार महाराष्ट्र सरकार. का बरं? काय एवढी मेहरबानी त्या लाडक्या भावावरती? आणि लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये, आणि तो कर्ज फेडू शकत नाही, दिवाळखोर होत आहे, लुबाडलंय हजारो लोकांना, लाखो कुटुंबांना, शेअर मार्केट पासून सगळ्या ठिकाणी. आणि त्याचं 1700 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकार माफ करणार, भरणार त्याचं कर्ज. आणि या बहिणींना महिन्याला 1500 रुपये. ती बीसीसीआयची क्रिकेट टीम, ही म्हणजे बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडिया, हे एक प्रायव्हेट बोर्ड आहे. आणि या प्रायव्हेट बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय की आमचा आणि सरकारचा काहीही संबंध नाही, आम्ही देशाचं प्रतिनिधित्व नाही करत, बोर्डाचं प्रतिनिधित्व करतात ती टीम. आणि या टीमला 11 कोटी रुपये दिले. या महाराष्ट्रातल्या टॅक्स पेयरच्या पैशातले 11 कोटी रुपये दिले. 11 कोटी रुपये कमावण्यासाठी एका साखर कारखान्याला 32,000 टन ऊसाचं गाळप करावं लागतं. आणि तो 32,000 टन ऊस पिकवण्यासाठी लाखो शेतकरी वर्षभर राबत असतात. त्याच्यामध्ये शेतमजूर राबत असतात, ऊसतोड कामगार राबत असतात, पाणी वापरतात, वीज वापरतात, खतं वापरतात, बियाणं विकत घेतात. त्याच्यावरती प्रचंड मोठी एक इनडायरेक्ट इकॉनॉमी त्याच्यावरती अवलंबून असते. नंतर ते तिथपर्यंत वाहून नेलं जातं कारखान्यापर्यंत. पुन्हा कारखान्यातले कामगार असतात. हे सगळं 32,000 टन ऊस ज्यावेळेला गाळप केला जातो त्यावेळेला 11 कोटी रुपये मिळतात. या लाखो लोकांची श्रमशक्ती एका क्षणात त्या क्रिकेट टीमला, खाजगी क्रिकेट टीमला देऊन टाकली. आणि जिला 125 कोटी रुपये ऑलरेडी बीसीसीआयने दिले होते, तिला 11 कोटी रुपये दिले. काय गरज होती महाराष्ट्रातल्या टॅक्स पेयरचा पैसा हा असा क्रिकेट टीमवरती उधळण्याची? काहीही गरज नव्हती. आणि त्या क्रिकेट टीमच्या स्वागतासाठी लाखो लोक रस्त्यावरती, त्या मिरवणुकीला. अरे कुठे गेली आहे तुमची संवेदनशीलता? 3 दिवसापूर्वी हाथरसमध्ये एक भोंदू बाबा येतो, जो पूर्वी आयबी मध्ये अधिकारी असतो. तो भोंदू बाबाच्या त्या सत्संगमध्ये शेकडो जण पायदळी चिरडून मरतात, हे माहिती आहे. तरी लाखापेक्षा जास्त लोक त्या मरीन ड्राईव्हवरती या क्रिकेट टीमचं स्वागत करायला, खाजगी टीमचं, खाजगी बोर्डाच्या टीमचं स्वागत करायला लाखो लोक तिथं हजर. आणि चेंगराचेंगरी झाली असती आणि हजारो जण मेले असते तर कोण जबाबदार घेणार होतं त्याची? कोणी याची जबाबदारी घेतली नसती, शासनाने घेतली नसती या सगळ्या गोष्टीची. आणि मग म्हणजे जगामध्ये 8-10 देश क्रिकेट खेळतात जगात, त्यातले 4 किंवा 5 देश सिरियसली क्रिकेट खेळतात. त्या 5 देशांमध्ये हे विजेतेपद मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना बक्षिसं देण्यासाठी शेकडो कोटी रुपये आहेत
यांच्याकडे. आणि 190 देश ऑलिम्पिक खेळतात आणि त्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या महिला पैलवानांना रस्त्यावरती कुत्र्यासारखं तुडवलं जातं. आणि तेव्हा रस्त्यावरती एक महाराष्ट्रातला माणूस उभा येऊन राहत नाही त्यांच्या समर्थनासाठी, त्यांच्या पाठिंब्यासाठी म्हणून. कुठेच गेली ही संवेदनशीलता? हे कुठेतरी जागं झालं पाहिजे. हेच लाडकी बहिणीचं आहे. 21 ते 60 वर्षामधली, म्हणजे ज्या महिलेला आज या वेळेला 60व्या वर्षाचं 1500 रुपयाचं तुम्ही हे जे काय देतायत पैसे हे दिले आणि पुढच्या वर्षी काय सावत्र बहीण होणार आहे ती 61 झाल्यानंतर? का हा संपूर्ण भेदभाव का? आणि याच्यासाठी लक्षात घ्या, याच्यासाठी महाराष्ट्र सरकार 46,000 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद करणार. 46,000 कोटी महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पाच्या किती टक्के रक्कम होते? ही 20-25% रक्कम होते. अर्थसंकल्पाच्या 25%. एवढी मोठी तरतूद महाराष्ट्र सरकार करणार या गोष्टीसाठी. आणि जे मुळातच इतकं फ्लॉड आहे. बरं, हे करताना महाराष्ट्र सरकारचाच तक्ता आहे हा, याच अर्थसंकल्पामधला तक्ता आहे. कुठे कुठे पैसे कापलेत बघा. डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर 3,53,000 कोटीवरून 3,21,000 कोटीवर आणलं. 34,000 कोटी रुपयांनी डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर कमी केले. सोशल सर्व्हिसेस 2,23,000 कोटीवरून 2,05,000 कोटीवर आणले. 18,000 कोटी रुपये कमी केले सामाजिक गोष्टींवरचे, सोशल सर्व्हिसेसवरचे. याच्या व्यतिरिक्त वॉटर सप्लाय, सॅनिटेशन, हाऊसिंग आणि अर्बन याच्यासाठीचं 45,000 कोटीवरून 32,000 कोटीवर आणलं. 13,000 कोटी रुपयांनी हा खर्च कमी केला. आणि या काळात जाहिरातींचा खर्च, हे मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे. जाहिरातींवरचा खर्च 2022-23 साली होता 135 कोटी. तो या अर्थसंकल्पामध्ये केलाय 667 कोटी. 4 पट वाढवलाय, 5 पट वाढवलाय. तरी 5-65 135 कोटीवरून 667 कोटी रुपयावरती जाहिरातींचा खर्च नेलाय. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने पैशाची कट केलेली आहे. कृषी आणि संलग्न कार्यक्रम 34,000 कोटीवरून 26,000 कोटीवर आणले. समाज कल्याण, सोशल वेलफेअर अँड न्यूट्रिशन 28,000 कोटीवरून 22,000 कोटीवर आणलं. म्हणजे एका बाजूला एका अर्थाने असं म्हणायचं, आवळा देऊन पोहळा काढला तुम्ही. लबाडा घरचा अवतण आहे. जेवायला बोलवलं, ताटच काढून घेतलं, ताट स्वतःच घेऊन या सांगितलं. हे लबाडा घरचा अवतण आहे लाडकी बहीण हा प्रकार. आणि हे एवढे पैसे काढून घेतले. दर महिन्याला त्या महिलांकडून 2-2, 2,500 रुपये जास्तच काढले त्यांच्या खिशातून. गॅसच्या नावाखाली काढले, पेट्रोलच्या नावाखाली काढले, इलेक्ट्रिसिटीच्या नावाखाली काढले, अन्नधान्यावरच्या जीएसटी मधून काढले. या सगळ्यामधून 2-2, 2,500 रुपये प्रत्येक महिला कुटुंबाकडून काढून घेतले. आणि आता 1,500 रुपये देण्याचं नाटक करायचं आणि ढोंग करायचं, हे या महिलांना कळणार नाही असं वाटतं. ठणाणा करून सांगू या प्रत्येक कुटुंबाला की कशी तुमची लुबाडणूक केलेली आहे, कसे या वेगवेगळ्या योजनांवरचे हजारो कोटी रुपये काढून घेतलेत. आणि त्यासाठी म्हणून आता हे केलंय आणि त्याची जाहिरातबाजी केली जाते. जाहिरातबाजीवर 5 पट खर्च केला जातोय. अनिल अंबानीचे 1,700 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकार माफ करणार काहीही संबंध नसताना. हे अशा पद्धतीने करतायत. आणि दुसऱ्या बाजूला इतर राज्यांच्या तरतुदी कशा आहेत? म्हणजे अर्थसंकल्पाच्या 25% रक्कम तुम्ही महाराष्ट्रात याच्यासाठी काढता, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणचे पैसे कमी करता योजनांवरचे. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, गृहलक्ष्मी योजना आहे. 2,000 रुपये कुटुंब प्रमुख असलेल्या महिलांना दिले जाणार. 2,000 रुपये दर महिना. याच्यासाठीची आर्थिक तरतूद आहे 17,500 कोटी रुपयाची. एकूण अर्थसंकल्पाच्या 6% आहे फक्त. तामिळनाडूमध्ये 1,000 रुपये दर महिन्याला महिलांना दिले जाणार. 7,000 कोटीची तरतूद आहे. एकूण अर्थसंकल्पाच्या 2% फक्त तरतूद आहे. आणि तुम्ही 25% तरतूद करताय अर्थसंकल्पाच्या.
शिक्षणावरचा खर्च कमी केला, आरोग्यावरचा खर्च कमी केला, सिंचनावरचा खर्च कमी केला, नागरी पाणी पुरवठ्याचा खर्च कमी केला, सामाजिक न्यायासाठीचा खर्च कमी केला, SC ST OBCचा वरचा खर्च कमी केला, हजारो कोटी रुपयांनी कमी केला. आणि ते यासाठी करणार फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. आणि असं करून तुम्ही निवडणुका जिंकाल असा भ्रम आहे. म्हणजे हा अजितदादा, दादा म्हणतो त्याला सगळेजण, ह्या अजितदादांना लाडकी बहीण योजना जाहीर करत असताना एवढा तर विचार मनात आणायचा होता की 1 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या बहिणीशी मी कसा वागलो बारामती लोकसभेत, आणि लाडक्या भावाचं 1700 कोटी रुपयाचं कर्ज माफ करायला निघालेत, कर्ज फेडायला निघालेत. तिथं बहिणीच्या नावाने काय काय बोलत होते बारामतीमध्ये, आणि आता लाडकी बहीण योजना. आणि हे लोकांना समजणार नाही असं वाटतं. हे महाराष्ट्राच्या चौका चौकात नाक्या नाक्यावर जाऊन सांगू, आणि तुम्हीही सांगा की कशा पद्धतीने महाराष्ट्राला ओरबडलं जात आहे. हे लाडकी बहीण याच्या अटी शर्ती आणि बाकीचा भाग तर अजून आहेच आहे. एक महत्वाचा याच्यातला विषय, याच्या अटी शर्ती भयंकर आहेतच की वार्षिक उत्पन्न त्या कुटुंबाचं 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. नवरा काम करत असेल आणि त्याला एक 10-15 हजार रुपये महिन्याला मिळत असतील, आणि या घरकाम करणाऱ्या बाईला जर का एक 5-10 हजार रुपये मिळत असतील, तर ते इनएलिजिबल, अपात्र होतील. या घरकाम करणाऱ्या महिला अपात्र होतील या लाडकी बहीण योजनेमधून. पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल, 5 एकरपेक्षा जास्त जमीन पण उपजाऊ नाही अशी अत्यंत अनेक शेकड्यांनी, हजारांनी, लाखांनी दरिद्री शेतकरी कुटुंब आहेत. त्यांना मिळणार नाही, कारण फक्त उतार्यावर जमीन 5 पेक्षा जास्त दिसते. सर्वात महत्त्वाचं, या सगळ्या लाभार्थ्यांची निवड, नोंदणी आणि यादी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती हिला असेल. या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे, संबंधित पोलीस अधीक्षक, तिथल्या महानगरपालिकेचे आयुक्त किंवा उपायुक्त, संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा नगर परिषदांचे मुख्याधिकारी CO, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, संबंधित जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी यांचं ती समिती असेल. यात आमदार नाही, यात नगरसेवक नाही, यात आमदारकीचे इच्छुक उमेदवार नाहीत, यात नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार नाहीत. त्यामुळे ते जे काही नावं गोळा करतायत हे अत्यंत बेकायदेशीर आहे. त्यांच्याकडे नोंदवलेल्या नावांना या लाडक्या बहीणमध्ये कोणीही घेणार नाही, कारण त्यांना तो अधिकारच नाही ते करण्याचा. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. खूप सगळीकडे होर्डिंग लागलेत, नाशिकला पण लागलेत, पुण्यातही लागलेत, मुंबईतही लागलेत, लाडकी बहीण लाडकी बहीण, आणि नोंदणीसाठी टेबल टाकून बसलेत. फसवणूक करतायत, हे लक्षात घ्या. या शासनाच्या GR मध्ये नेमलेल्या समितीमध्ये या ग्रामपंचायत सदस्यांपासून आमदारांपर्यंत आणि इच्छुक उमेदवार यांचा समावेश नाही या समितीत. हे धादांत खोटं बोलून फसवलं जातंय. हे करून घ्यायचं का? आणि इतकी जर लाडक्या बहिणीची काळजी आहे तर त्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याची नोकरी गेलेली आहे कोविड पासून, डिमॉनिटायझेशन पासून. त्या लाडक्या बहिणीच्या मुलाला शाळेमध्ये शिक्षणासाठीची फी भरायला पैसे नाहीत, त्या मुलींना फी भरण्यासाठी पैसे नाहीत, परीक्षेला जाण्यासाठी बसचा पास काढण्यासाठी 280 रुपये नाहीत. म्हणून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली की वडिलांकडे 280 रुपये नाहीत पास काढायला. आणि पास का काढायचा? तर परीक्षेला जायचंय म्हणून. 280 रुपये नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे या महाराष्ट्रात. त्या मुलीचं काय, त्या बापाचं काय, त्या आईचं काय? ते या 1500 रुपयांनी तुमच्या भागणार आहे का? जेव्हा तिच्याकडून तुम्ही हजारो रुपये काढून घेतलेले आहेत, तिच्या पाकिट मारलेलं आहे, चोरी केलेली आहे तिची.
आणि आज हे सांगताय, पुन्हा सांगतो, प्रेताची दाढी केली म्हणजे तिरडीचं वजन कमी होत नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला तुम्ही मृतप्राय करून टाकलेलं आहे. आणि आता त्या मेलेल्या शवाची जर का तुम्ही दाढी करणार असाल, हे असले 1500 रुपये देऊन, तर तिरडीचं वजन कमी होणार नाहीये. ही महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबांची धादांत फसवणूक चालू आहे. आणि ती सुद्धा संविधानाचा भंग करून, सभागृहाचा विशेष हक्क भंग करून, बजेट मंजूर नसताना GR काढून. याच्यावरती होणार नाही. याच्यावरती न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागितली जाईल आणि न्यायालय फटकारे मारेल मुख्यमंत्र्यांना आणि अर्थमंत्र्यांना की अर्थसंकल्प मंजूर नसताना तुम्ही GR कसा काढता. या सगळ्या गोष्टींचा जाब द्यावा लागेल. महाराष्ट्राच्या चौकात चौकात नागरिक जाब विचारतील या फसवणुकीचा. आणि या निवडणुकांमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये संपूर्ण धुव्वा, हे जे काही आणून ठेवलेत ना फडणवीस आणि त्यांचे 2-3 अग्निवीर, ते अजितदादा असेल, एकनाथ शिंदे असेल, आणखीन कोण असेल, हे बंद होणार दुकान. कायमचं महाराष्ट्रातून हद्दपार होणार. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या विरोधी पक्षांनी सुद्धा, महाविकास आघाडीने सुद्धा आत्मविश्वास गमावण्याचं कारण नाही. त्यांनी या सगळ्या गोष्टीमधला फोलपणा थेट लोकांसमोर आणला पाहिजे. सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव आणला पाहिजे. उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला पाहिजे. अजिबात भ्यायचं कारण नाही. संविधानाचा इतका मोठा भंग केल्यानंतर आपण जर म्हणतो जय संविधान आणि संविधान वाचवण्यासाठी हे करायचं आहे, तर संविधान वाचवण्यासाठी हेही करायचं आहे, याच्या विरोधामध्ये न्यायालयात जावंच लागेल. कारण हा संविधानाचा भंग केलेला आहे एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सरकारने. याच्या विरोधात दाद मागावी लागेल. सामान्य माणसाची होणारी फसवणूक थांबवावी लागेल. आणि तेच या लोकप्रतिनिधींचंही कर्तव्य आहे. हे आमचं प्रसारमाध्यमांचं सुद्धा कर्तव्य आहे. एक पत्रकार म्हणूनही कर्तव्य आहे. आणि हे सर्व कर्तव्य आम्ही बजावू. पुन्हा एकदा सर्व दर्शकांना अतिशय नम्र विनंती की प्लीज जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. तर तुमचा हा पाठिंबा आम्हाला तग धरून राहायला मदत करू शकतो. धन्यवाद.